वापर केला जाईल। सोमनाथ पाटील हाही तेवढा दर्जेदार सध्याच्या घडीला ही टीम जर आपण पाहिली तर चांगल्या फॉर्मामध्ये आहे आणि ग्रामीणमध्ये जर आपण पाहिलं विभागातून आणि काही मोजके खेळाडू आपण पाहिलेत तर तालुका वाईज खेळताना आपल्याला नेहमीच या संघातले पाहायला मिळतात। प्रचंड वेग होतं, यावेळेला ब्रश केलं बॅटला बॉलनं आणि बाकीचं काम तमाम केलं संदेश पाटील विकेटच्या पाठीमागे उभा। दहिवलीहून आहेत त्यांना विनंती करेन, आज ग्रामीण संघ आहेत, जवळचे संघ आहेत। काल आपण जर पाहिलं ना तर थोडीशी गर्दी कमी होती, प्रेक्षक कमी होते, परंतु आज मैदान भरणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे। कारण जवळचे ज्यावेळेस संघ असतात ना त्यावेळेस त्यांचे पाठीराखे यूट्यूबवर स्पर्धा पाहणं पसंत करत नाहीत, जाग्यावर लाईव्ह टेलिकास्ट पाहणं फार पसंत करतात। यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सोमनाथ तयार आहे। मिस टायमिंग स्ट्रोक यावेळेला आपण पाहिलं, आशाळभूत नजरेनं पाहिलं जातं, आउटसाइड टॉपसम विचारणा केली जाते, पंचमचे आहेत तिथे मात्र सत्यवान काकडे सर एक बार कमिटमेंट की तो की उसमें कोई एक्सक्यूज नहीं मिलेगा आपको। खूप अनुभवी, खूप वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीमागे, त्यानंतर आपण नक्कीच पंचांच्या बाबतीमध्ये सांगू यावेळेला मात्र पुन्हा एकदा फटका पसतोय, उभं केलंय। दोन्ही गोलंदाज अगदी कमालीची गोलंदाजी करतायत। आज ज्या पद्धतीनं हे दोन गोलंदाज आज दोन्ही फॉर्मॅटमध्ये जर आपण ज्ञानेश्वर पाहिलं ना, बॅटिंग फॉर्मॅट असू द्यात, बॉलिंग फॉर्मॅट असू द्यात किंवा फिल्डिंग असू द्यात, या तीनही फॉर्मॅटमध्ये 100% स्वतःला सिद्ध केलंय। मी म्हणेन टीम बोरलेनं, देवयानी 11 बोरले, मोठा फटका जरूर आहे, तिथे क्षेत्ररक्षकही उभा आहे। थोडासा फटकामध्ये ताकद कमी पडली आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये आणखीन एक विकेट जातोय टीम आई गारमाता कराडे संघात। सेवन नंबरची जर्सी प्रदान टी शर्ट प्रदान केलेला आपण खेळाडू साहिल दामणे हा मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळेल। इनॅट नंबर 6व्यावर हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय। सामना तर अवघडच आहे, परंतु आता या फलंदाजांनी आपल्या पाठीराख्यांना खुश करावं लागेल, स्वीट फिनिश करावी लागेल, थोडं समाधानकारक धावसंख्या उभारण्यामध्ये कामगिरी करावी लागेल। परंतु कमालीची गोलंदाजी सोमनाथी त्याच दर्जेदार पद्धतीने गोलंदाजी करतोय। अद्याप सगळेच विक्रम आजच याच मॅच मध्ये होत आहेत का असं वाटायला लागले, कारण सगळ्यात उच्चांक धावसंख्येचा सोमनाथ पाटील याची आपण पाहिली, लगातारच्या 5 चेंडूंवर 2 विकेट 0 धावा आणि संदेश पाटील याचे लगातारचे 5 षटकार, म्हणजे सगळे विक्रम याच सामन्यामध्ये होत आहेत का पहिल्यात असं मात्र आता शंका यायला लागलेली मनामध्ये। पहिला विक्रमी गोलंदाज ठरतोय का सोमनाथ? मिडन ओव्हर टाकण्यामध्ये यस यस आणि इथून मात्र विकेट, ओव्हर हायट्रिक मिडन ओव्हर, हे सगळे विक्रम एकट्या सोमनाथ पाटील याच्या नावावर रेकोटले जातात आणि एक जबरदस्त गोलंदाजी आपल्या समोर सादरी करतोय टीम बोरले संघाचा खेळाडू। बघा क्रिकेटचा खेळ कसा असतो विशाल पाटील सर, आपण याच मैदानावर याच डोळ्यात देखत एका षटकामध्ये 40 धावा सुद्धा बनताना पाहिल्या आणि याच मैदानावर काही क्षणा